नमस्कार. देवगीतेमध्ये सांगतात की मी भक्ताचा योगक्षेम वाहतो, म्हणजे योगही घडवतो आणि क्षमही घडवतो. पण काही ठिकाणी पहा, जर देवाची कृपा नसेल तर जरी योग आला तरी त्याचा क्षेम होत नाही. म्हणून दृष्टांत सांगतो. एक 3 माणसं होती. त्या 3 माणसांना दारिद्र्य होतं आणि त्यांना काय करावंसं वाटत नव्हतं. कुठं काय धंदा नाही, पाणी नाही, उपजीविकेचं साधन नाही. म्हणून त्या तिघांनी असं ठरवलं की आपण सावकाराकडून कर्ज घेऊन आपण धंद्याला बाहेर जाऊ. त्यांनी सावकाराकडून जाऊन त्यांनी 2-2 हजार रुपये आणि कर्ज घेतलं आणि म्हणले आपण धंद्याला बाहेर जाऊ. आणि ते गाव सोडून धंद्याला बाहेर निघून गेले. जाता जाता मित्रांनी सांगितलं होतं, बाबा दिवस मावळं तिथं मुक्काम करा. सांगणं वाईट नव्हतं, उद्देश बरोबर होता. पण तेवढं त्यांनी ऐकलं आणि ते पुढे गेले. एका जातानी आडरानामध्ये जंगलामध्ये त्यांना दिवस मावळला आणि गाव जवळच होता. 2 जण म्हणले चला गाव जवळच आहे, आपण तिथं जाऊन मुक्काम करू. पण एक जण म्हणला नाही, माझ्या मित्राने सांगितले, म्हणले दिवस मावळं तिथं मुक्काम. म्हणून त्याच ठिकाणी तो अडून बसला आणि तिथंच मुक्काम करायचं ठरवलं. मग हे म्हणले जाऊ द्या, करू द्या, याला इथं झोपू द्या झाडाच्या खोडाला, आपण वर जाऊया झाडावर आणि तिथं बसूया. रात्री एक चोराची टोळी आली, त्यांच्या पायाला हे अडकलं रात्र अंधाराचं. म्हणले कोणी इथं बघा रे, बघा माणूस आहे का. मोठी टोळी होती चोरांची. त्यांनी पाहिलं तर म्हणले अरे माणूस तो सेनाधिपती. म्हणला जाऊ द्या हो, कुणीतरी दरिद्री पडला असेल, कशाला तुम्ही त्याच्या नाद लागताय, आपल्याला जायचं आहे. हे उठून उभा राहिला आणि म्हणला दरिद्री म्हणतो कोणाला, 2,000 रुपये आहेत माझ्याकडं. आणि मग असा म्हणला आणि सगळे गेले आणि चापायला लागले. ते पैसे घेतले आणि त्याला मारलं. तर सेनाधिपती म्हणतो अरे नका मारू त्याला, आता कोण सोडविल, त्याचं कोण इथं. म्हणला 2 मित्र आहेत झाडावर. पुन्हा सेनाधिपती म्हणला अरे जाऊ द्या, याच्याक पैसे देऊन ते बिहून झाडावर बसले असतील. नाही म्हणला, त्यांच्याक बी 2-2 हजार रुपये आहेत. पुन्हा असं त्यांना सांगू त्या तिघालाही चोरांनी मार चोप दिला. 2-2 हजार रुपये घेतले आणि निघून गेले. 2-2 हजार घेऊन सुद्धा यांचा काही उपयोग झाला नाही. म्हणजे योग येतो पण क्षेम होत नाही. आणि जर देवाचा भक्त असेल तर योगही येतो आणि क्षमही होतो चांगल्या प्रकारे. म्हणून देवाची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. रामकृष्ण.